नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओ मी तुमच्यासोबत कुठली डिझाईन वगैरे शेअर करणार नाही. तर ज्या वेळेस तुमच्याकडे आरीवर्क ब्लाऊज शिवायला येतो, हेवी साईज असते आणि वर्क बघा ना, आता इथे हा फ्रंट साईड आहे आणि यांना डबल कटोरी ब्लाऊज शिवायचा होता. आता इथे कटिंग करताना बॅक पार्ट कसा बसा बसवला, स्लीव्जसुद्धा कशा बशाच बसवल्या, कारण स्लीव्जला सुद्धा कापड पूर्ण नव्हतं आणि हा फ्रंट पार्ट तुम्ही त्याला दिसतच असेल. अगदी जॉईंट किती द्यावं, तर फिटिंगसुद्धा आतल्या बाजूने ह्याला जॉईंट द्यावं लागत होती, कारण जर जॉईंट दिला नाही तर ब्लाऊज बसणार नाही. आणि एवढी महागाची साडी, 3-4 हजाराची साडी, आणि जर मॅचिंग ब्लाऊजच बसला नाही तर त्या साडीचा काय उपयोग. तर असे प्रॉब्लेम तुमच्यासोबतसुद्धा होतात का, हे मला कमेंट करून अवश्य सांगा. आता ही साईज होती 44 साईज चेस्ट आणि वर्कवर दिलेलं होतं ब्लाऊजच्या सब व्याजची ब्लाऊज. आता तुम्ही सांगा, हे जे तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर हे ब्लाऊजचा खालचा पार्ट होता. आता एवढी हेवी साईज चेस्ट आणि खरंच हा पार्ट बसेल का. तर तुम्ही कस्टमर साड्या घ्यायला जाता त्यावेळेस हे नेहमी चेक करत जा की ब्लाऊज, ज्यावेळेस आपण साडी घेतो त्यावेळेस ब्लाऊज चेक करणं गरजेचं आहे. कारण जर ब्लाऊज जर व्यवस्थित असेल तरच साडीला वेगळा लूक येतो आणि दिसतंही छान. आणि काय होतं की आपण न चेक करता ब्लाऊज घेतो, साडीला बघतो, साडी व्यवस्थित वाटली की घेतो आणि आपल्याला बसेल की नाही, त्याचं वर्क व्यवस्थित आहे की नाही हे चेक करत नाही. आणि मग ब्लाऊज शिवायला देतो आपण टेलरकडे आणि म्हणतो की याचं आहे असंच वर्क असलेलं ब्लाऊज शिवून घ्या, आणि त्याचे एक्स्ट्रा पैसे द्यायलासुद्धा आपण काचकूच करतोच. म्हणजे द्यायलाच म्हणत नाही, आपण काय म्हणतो की हां, याला तर वर्क आहे आणि तुम्हाला काय कष्ट पडले. आता तुम्ही इथे पहा, हा ब्लाऊज खरं तर 1 तासाचं स्टिचिंगचं ब्लाऊज, त्यामध्ये इथं माझे 2.5 ते 3 तास गेले. तर का, तर हे पहा, ह्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी मला जॉईंट द्यावं लागलं. आता ही जी योगपट्टी आहे, या दोन्ही योगपट्टीला मला जॉईंट द्यावं लागलं. बरं, जॉईंट देतानासुद्धा जॉईंट किती वेळा द्यायचं, ते कटिंग किती वेळा येतं. आता हा पार्ट फक्त 2 मिनटाचा आहे की अस्तर जोडायला. या 2 मिनटामध्ये माझं इथं 4-5 मिनटं फक्त हा योगपट्टीचा भाग तयार करायलाच गेले. आणि शिवाय कस्टमर म्हणतं की हा सबव्यासी ब्लाऊज आहे आणि हा तुम्ही डबल कटोरी का केला. आता खरं तर प्रश्न हा पडायचा की जर हा ब्लाऊज चेक करून तुम्हाला हा बसतो की नाही हे जर चेक करून तुम्ही ब्लाऊज घेतला असता तर मग तुम्हाला हा प्रॉब्लेम पडतच नाही. म्हणजे मी यांना सांगते असं नाही, पण हाच प्रॉब्लेम असतो प्रत्येक बायकांचा. बरं, आता हे झालं ह्या ब्लाऊजच्या बाबतीमध्ये. तर बऱ्याच वेळा काय होतं की जे वर्क दिलेलं असतं तर स्लीव्जला एकदम कुठेतरी कडेला कोपऱ्याला वर्क दिलेलं असतं आणि आता त्या वर्कमध्ये स्लीवची डिझाईन बनवायची असते. तर अशा वेळेस खरंच खूप प्रॉब्लेम होतो. म्हणून ब्लाऊज किंवा साडी घ्यायला जाताना हे चेक करायचं की वर्क प्रॉपर आहे की नाही. आणि प्रत्येक वर्कच्या, म्हणजे मागच्या वर्कचं, मागच्या गळ्याचं जे वर्क असेल त्यालासुद्धा त्या आकाराप्रमाणे थोडंसं मार्जिन सोडून केलेले आहे की नाही, पुढचा भाग व्यवस्थित मार्जिन सोडून केलेला आहे की नाही, आणि स्लीवचं सुद्धा व्यवस्थित आहे की नाही ते पाहून मग तुम्ही साडी चॉईस करत जा आणि मग साडी घेत जा. म्हणजे तुम्हालाही त्रास होत नाही आणि ब्लाऊज शिवणाऱ्या टेलरलाही त्रास होत नाही. तर इथे तुम्ही पहा, हा पार्ट मी तयार केला. त्यानंतर आता ही डबल कटोरीचा खालचा पार्ट आहे. तर खालच्या पार्टला सुद्धा मला प्रत्येक भागाला जॉईंट द्यावा लागलं आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक भागाला मी इथे जॉईंट दिलेला आहे आणि हा ब्लाऊज मला 2.5 ते 3 तास शिवायला गेला आहे. तर पहा, आता वर्क तुम्हाला लक्षात येतच असेल कसं बसवणार होते मी. आता इथे सुद्धा वरच्या पार्टला सुद्धा थोडंसं कमी पडत होतं, कारण हा जो आकार आहे गळ्याचा तो मला इथे बसवायचा होता. हा वरचा गळ्याचा आकार आहे. आता तुम्ही अशा पद्धतीने गळ्याचा आकार बसवला तर मागच्या बाजूला ओपन पडलं, आणि गळ्याचा आकार जर नाही बसवला तर मागच्या बाजूला ओपन नाही पडणार, असं असतं. तर आता गळ्याचा पार्ट मी बसवला, जो आकार होता तो बसवला, आणि मागच्या पार्टला मला तिथे थोडंसं जॉईंट द्यावं लागलं. तरीसुद्धा पूर्ण प्रॉपर म्हणावा असा पूर्ण आकार नाही बसला. पण आता हुकमध्ये जो जाणार आहे तो मी सोडून दिला, पण जो वरती जो आकार दिसतो गळ्याचा तो तरी मी इथे बसवण्याचा प्रयत्न केला. आणि या पद्धतीने आपली ही कटोरीचा शेप तयार झाला. आता ही डबल कटोरी आहे, सिंपल सेम कटोरीवानीच कटोरी आहे. 1.5 इंचाचं सिलाई मार्जिन, 3 इंचाचा टक्स, आणि इथे वरती फक्त आपण
थोडंसं 1/4 इंचापेक्षाही कमी मार्जिन घेऊन या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आणि मग ही कटोरी वरचा पार्ट जोडून घ्यायचा। आता या कटोरीचं म्हणजे डबल कटोरीचं कटिंग आणि स्टिचिंगचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। हवं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डबल कटोरी ब्लाऊज कटिंगची व्हिडिओची लिंक देते, ते तुम्ही पाहू शकता। तर अशा पद्धतीने कटोरीचा सुद्धा पार्ट कसा बसा तयार केला। दुसऱ्या पार्टचं काही वेगळं नव्हतं, दुसऱ्या पार्टचं ही सेम त्याच पद्धतीनं होतं। जर गळ्याचा आकार बसवला तर बाजूचा आकार ओपन राहत होता, खालचा आकार बसवला तर पॅटर्न व्यवस्थित बसत नव्हतं, असं काहीसं होतं। आता इथे तर अगदी पहा आता कसं कापड बसवणार होते मी। खालचा जो म्हणजे कटोरीचा जो खालचा पार्ट होता त्याचं वरचं तर जसं पहिल्या कटोरीला झालं सेम त्याच पद्धतीने, पण इथे खालच्या पार्टचा जरा प्रॉब्लेमच वाटत होता। पण ठीक आहे, फ्रंट बाजू आहे त्यामुळे एवढं काही नाही, फ्रंट बाजूला आपण जॉईंट देऊ शकतो। पण जर हाच प्रत्येक पार्ट जर एकसारखा असता, म्हणजे समजा 4 टक्स ब्लाऊज आपण याच्यामध्ये कसा बसवला असता आणि सबव्याजी ब्लाऊजसुद्धा यामध्ये बसला नसता। म्हणून म्हटलं आता कटोरीचं तर आपण डबल कटोरीला तर शिलाई असतेच, शिलाईमध्ये ते ॲडजस्ट होऊन जाईल, म्हणून मी इथे डबल कटोरीचं प्लॅन केलं। कारण डबल कटोरी आणि सबव्याजी ब्लाऊज जवळजवळ दिसायला सारखेच असतात। कारण कटोरी ब्लाऊजमध्ये सुद्धा कटोरीचा टोक दिसतो आणि इथं हा सबव्याजी ब्लाऊज किंवा हा डबल कटोरी जो आहे त्यामध्ये जास्त टोक दिसत नाही, म्हणून ज्या बायकांना जास्त टोकवाली कटोरी आवडत नाही त्या शक्यतो डबल कटोरी ब्लाऊज शिवून घेतात। तर चला अशा पद्धतीने आजच्या ब्लाऊजचं कसं तरी मी इथे फ्रंटचं शिलाई काम करून घेते। त्यानंतर आता बॅक साईडचा गळा ओके होता, पण साईडला मार्जिन नव्हतं म्हणजे फिटिंगच्या बाजूकडे, त्यामुळे मी फिटिंगच्या बाजूला दोन्ही बाजूने या पद्धतीने कापड जोडून घेतलं आणि वरती शोल्डरला, कारण शोल्डरसुद्धा जॉईंटमध्ये जाणार होतं, एवढं काही वळखू येणार नव्हतं। म्हणजेच काय तर ब्लाऊजची उंची आणि साईडचं मार्जिन कमी होतं। तर पहा इथे मी थोडंसं शोल्डर आणि हा जो पार्ट होता तो शिलाईमध्ये जाईल एवढा कवर करून घेतला आहे आणि साईडला फिटिंगच्या बाजूलासुद्धा जवळजवळ 2 इंचाचं जॉईंट दिलं। आता इथे स्लीव्ज पाहू शकता, त्यांना तयार स्लीव्ज हवी होती 10 इंच उंचीची आणि ह्या स्लीव्जचं पॅटर्न फक्त 9.5 होतं, शिवून हा पॅटर्न फक्त 9 इंचाचा होणार होता। तर आता स्लीव्जचं पॅटर्न तुम्हाला इथे दिसतच असेल, त्यांना हवं होतं जसं वर्क केलेलं आहे तसंच कट वर्कमध्ये यांना शिलाई करून हवं होतं। आणि कट वर्क पहा इथे सेंटरचा पार्ट मोठा होता आणि साईडचे जे 2 कट वर्क आहेत ते कमी जास्त होते। आता पर्याय नव्हता, मी स्लीव्जची उंची 10.5 नाही पण 9.5 ठेवलेली होती, ती सुद्धा इथं बसणार नव्हती, कारण जे मेन ब्लाऊजचं कापड होतं तेच 9.5 होतं, शिलाई मार्जिन एक्स्ट्रा मायनस होणार होती, म्हणून मला इथे स्लीव्जचं सुद्धा कटिंग अर्धा इंचानं कमी करून घ्यावं लागलं आणि मग पुन्हा मला स्लीव्जला इथे शेप देऊन घ्यावं लागलं। तर पहा आता इथे कटवर्कची शिलाई करताना सुद्धा खूप प्रॉब्लेम आले, कारण दोन्ही साईडचे कट छोटे आणि मधला कट मोठा। आता इथे पहा कसं बसवणार होते, तरीसुद्धा कसं तरी मी हे केलं आणि बसवलं। खरं तर ब्लाऊज शिवला आणि छान आला, दिसायला ओके दिसत होतं, पण हे खरंच शिवताना इतके प्रॉब्लेम येतात ना की तुम्हाला सांगून समजणार नाही। जे प्रत्यक्ष शिवतात, ज्या माझ्या मैत्रिणी आहेत तर टेलर मैत्रिणी ज्या ब्लाऊज शिवतात ना, त्यांना त्यांचे प्रॉब्लेम खरंच म्हणजे ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण करतो प्रत्यक्षात त्यावेळेस ते प्रॉब्लेम आपल्याला कळतात। खरं तर हा ब्लाऊज माझा दिवसभर कटिंगलाही खूप डोकं खाल्लं आणि शिवतानाही खूप म्हणजे खूप त्रास झाला, पण ओके। आणि ब्लाऊजची शिलाई मी किती घेतली असेल तुम्ही सांगा, तर फक्त 280च घेतली, 300 पण नाही। तरीसुद्धा समोरच्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही एवढी ब्लाऊजची शिलाई का घेतली आणि थोडीफार कमी करा। आता तुम्हीच सांगा मैत्रिणींनो, मी या ब्लाऊजची शिलाई किती घ्यायला पाहिजे होती, जिथे माझं एक ब्लाऊज कटिंग आणि शिलाई करून दीड तासामध्ये होतो, तर हा एकच ब्लाऊज मला शिवायला टोटल 4 तास, कटिंगला जेवढा डबल वेळ गेला, शिलाईला डबल वेळ गेला, 4-4.5 तास हा मला ब्लाऊज गेला। तर या वेळेमध्ये मी कमीत कमी 2 ब्लाऊज आरामशीर शिवले असते, म्हणजेच माझे किती तर 500 रुपयाचं ब्लाऊजचं काम झालं असतं आणि या ब्लाऊजला मला फक्त 280 घेतले म्हणजे मी 280। तरीसुद्धा त्यांचं म्हणणं होतं की ब्लाऊजला वर्क काही केलेलं नाही, एक्स्ट्राचं काम तर काही नाही, मग तुम्ही शिलाई एवढी का घेतली, म्हणजे तुम्ही कमी करा, अजून 250च घ्या।
तर असं असतं बघा. पण नाही, आपली मेहनतही तेवढी असते. आता खरं तर या ब्लाऊजचं मला वाटलं होतं की 300-350 रुपये घ्यावं, पण नंतर मी पण विचार केला की समोरचं कस्टमरसुद्धा तेवढं देणार नाही, म्हणून मी त्यांना जमेल तेवढीच घेतली. आणि हो, मी 250 नाही घेतली, मी 280च घेतली. तर अशा पद्धतीने असतं. तर फायनली मी ब्लाऊज शिवून रेडी केलेला आहे. तर स्लीव्ज तयार करून घेतल्या. त्यानंतर क्रॉसपट्टीचं काही वेगळं नव्हतं, क्रॉसपट्टीचंही सेम तेच प्रॉब्लेम होता. कसं बसं ब्लाऊज क्रॉसपट्टीलाही जॉईंट देऊन ब्लाऊज तयार करून घेतला. तर चला मग, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, माझी माहिती कशी वाटली. व्हिडिओमध्ये मला हेच सांगायचं होतं की ब्लाऊज बघताना जरा व्यवस्थित घेत जा. तर चला, भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असताल, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.